बबुचका, कसं वाटलं तुला फिरून सासवडला जाऊन? आता आलो आपण आपल्या घरी. आता इथे बसून खेळायचं. खूप दिवसांनी ताई आणि आईशी निवांत गप्पा झाल्या. पुन्हा एकदा सगळेजण एकत्र येऊन पत्ते खेळू. खूप रिफ्रेश झाल्यासारखं वाटतंय. पण आता जाऊन जरा फ्रेश होते आणि मग कॉफी करते. तू घेणार आहेस कॉफी? हो जानू, पण जानू तू कॉफी बनवायची जास्त घाई करू नकोस. तू एक काम कर, आधी फ्रेश हो, मग आराम कर, मग आपण कॉफी घेऊयात. ओके? खरं तर जयंत, मला प्रवासामुळे थोडा थकवा आलाच होता. पण तुला सगळं कळतं ना माझ्या मनातलं. किती काळजी घेतोस तू माझी. आलीच. काय झालं जानू? जयंत, अरे बबुचकाला वर घेऊन जायला विसरलेच मी. तो पण दमला असेल ना, त्यालाही थोडा आराम करायचा असेल. त्याला वर खोलीत घेऊन जाते मी. जानू, मी एक सजेस्ट करू. तू त्याला ना थोडा वेळ त्या जागेवरून हलवू नकोस. आताच आपण प्रवास करून आलोय ना. प्राण्यांना मोशन सिकनेसचा थोडा त्रास होतो असं मी वाचलं होतं. हो का? अरे बापरे, सॉरी हा बबुचका. तू आता इथेच आराम कर. आपण थोड्या वेळाने भेटूयात हा. त्याला राहू दे तिथेच. जयंत, पण तू नीट काळजी घे हा त्याची. मी इथे येईपर्यंत तू कुठेच जाऊ नकोस. हा? हो जानू, मी इथेच आहे. डोंट वरी. हा. दहा मिनिटात पेढे येतील. बाबा, आता सांगा मला, या पैशांचं तुम्ही काय करायचं ठरवलंय? हा सांगा. संतोष, खबरदार. हे पैसे श्रीनिवासचे आहेत, तेव्हा त्या पैशांचं काय करायचं हे तो आणि लक्ष्मी ठरवतील. त्यामुळे तू त्या पैशाचा विचार करणं अजिबात सोडून दे. का नको करू? आणि असा कसा नाही संबंध? बाबा आहेत ते माझे. त्यांच्या पैशांवर माझा तेवढाच हक्क आहे. हा, अगदी बरोबर. हा दादा. अगं आजी, आई बाबांचं जे काही असतं ते त्यांच्या मुलांचं सुद्धा असतंच ना. काय म्हणते? अगदी अगदी बरोबर बोलला हरीश. बाबा सांगा, तुम्ही या 25 लाखातले किती पैसे मला देणार आहात? हा, मला पण. तुला हे हवंय ना की तुला किती पैसे मिळणार आहेत ते सांगतो. हा संतोष, या पैशांपैकी एक दमडीही तुला मिळणार नाहीये. अहो, असं काय करताय? आपलीच मुलं आहेत ना. लक्ष्मी, या बाबतीत माझा निर्णय ठाम आहे. यात कुठलाही बदल होणार नाही. तू अजून गेम खेळतोस? तू बिग न्यूज काय ती तर सांग. कधी मी इथे तुला इम्पॉर्टंट न्यूज सांगायला आले आणि तुझं ते फालतू गेम मध्ये लक्ष आहे. ऑलराइट, बोला काय न्यूज आहे? इट्स अबाउट आनंदी. आनंदी आता भावनासोबत त्या गाडे पाटलांकडे नाही राहत, दळवींकडे राहते. इंटरेस्टिंग. आणि असं का झालं? नेमकं रिझन माहित नाही, पण नक्कीच काहीतरी मोठं असणार आहे. नाही तर ती भावना आनंदीला इतक्या सहजासहजी नाही सोडणार. एनिवे, का झालं, कसं झालं, कशाला झालं ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाहीच आहे. आनंदी आता भावनासोबत राहत नाही हे इम्पॉर्टंट आहे. राईट. यू आर सजेस्टिंग दॅट आता आपण आनंदीचं ब्रेन वॉश करू शकतो. येस. हा, पण आता प्लॅनिंग खूप नीट करावं लागेल. पण इतके वेळा प्रयत्न करून सुद्धा आपले प्लॅन कसे फसतायत? यू आर राईट. पण काळजी नको करूस. यावेळी आपण आनंदीला एकटीला गाठवू आणि
माझ्या ऑफिसच्या कार्यक्रमाला आले होते तेव्हा सुद्धा लग्नाला आल्यासारखे कपडे घालून आले होते. एवढे पैसे हाताळता येणार आहेत त्यांना? श्रीमंती झेपणार आहे? हे नेहमी फाटके होते आणि फाटकेच राहणार. बस बस करा. किती वाईट बोलाल आणि किती वाईट वागाल तुम्ही. आई बाबा तुम्ही काहीच का बोलत नाही आहात यांना? कसं बोलतायत तुमच्याशी? हे बोला त्यांना काहीतरी. काय? मी नेहमी आईबाबांना बोलतो, भांडतो. मग एक दिवस तू भरपूर पैसे कमवशील आणि मग ते मला आणून देशील. मग जेव्हा तेवढे पैसे कमवशील ना तेव्हा हे बोल. चल. पिंकी, जा जा सगळे जा, निघून जा. वाळीत टाका, मला जेवायला देऊ नका, काही करा, पण मी हे पैसे अजिबात सोडणार नाही. माझा त्याच्यावर हक्क आहे. आणि बऱ्या बोलाने मला ते पैसे देऊन टाका. जर नाही दिलेत ना तर ते कसे वसूल करायचे हे मला चांगलं माहिती आहे.